जिकडे 20 मिनिटांचं टायमर लावलं जाईल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 4 षटक कंप्लीट करावे लागतील. कुणाल जाधव. पहिला बॉल. कुणाल जाधवचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. अक्षरशः बॉलला खोदून काढलं. बॉल चाललाय डीप कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आकाश बॉलच्या खाली. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. पहिल्याच बॉलवर 2 धावा आलेत. मागच्या मॅच मध्ये शुभमची बॅट काही बोलली नव्हती, मात्र या मॅच मध्ये शुभमला जबाबदारी घ्यावी लागेल. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंपची पिचिंग. एक आयडियल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चालू आहे. जिकडे उजव्या यष्टीच्या एकदम बाहेर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. यावेळेस पंचांकडे दाद मागितली, मात्र पंच दर्शवतायत उजव्या यष्टीच्या बाहेर इम्पॅक्ट होतोय. एक 22ची धाव आणि एका या 22च्या धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 3 धावा. यावेळेस कुणालचा बॉल इनफिल्ड भेदण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक पियुष राऊत त्याच्याकडून झालंय चुकी आणि या चुकीचा फायदा होईल VRCC कंबवली संघाला. जिकडे विकेट होणं अपेक्षित होतं तिकडे विकेट तर सोडा, एक्स्ट्राच्या 2 धावा आलेत. आता धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5 धावा. येणारा 5वा बॉल. यावेळेस बॉल फुलटॉस होता, त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. पंचांचा निर्णय आलाय षटकार 6. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 11 धावा. येणारा शेवटचा बॉल आहे. यावेळेस पुन्हा एकदा आजच्या दिवसातील सर्वात उंच हाय अँड हँडसम आलाय षटकार 6. प्रतीक संख्ये एक चांगलं व्यक्तिमत्व, सातत्याने आम्हाला त्यांचा पाठिंबा लाभतोय. आज मैत्रीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आणि ग्राउंडच्या बाहेरून सपोर्ट चालू आहे. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकर 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिकडे मानसच्या बॅटमधून खूप चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता गोलंदाजी मार्कवर बदल झालाय. गोलंदाजी मार्कवर कुणाल जाधवच्या जागेवर आता कुणाल म्हात्रे आलाय. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल शुभम, जो 3 चेंडून मागे 2 धावा ह्याने देखील बनवल्यात. धावसंख्या धावफलकर 17 आहे. पहिला बॉल घेऊन कुणाल म्हात्रे, राईटम राऊंड विकेटचा मारा. कुणालचा पहिला बॉल आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्कूप करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल डॉट बॉल.
यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाजाने यष्टी दाखवली आणि गोलंदाजाने ती वाकवली. विकेटचं पतन. गॉन. प्रतीक संख्ये पुढच्या राऊंड साठी लॉट्स तयार करा. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमची जागा घेण्यासाठी आलाय. नाव त्याचं सागर आहे. सागरने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. आज तीच फलंदाजी ह्या मॅच मध्ये देखील सागरला कंटिन्यू करावी लागेल. कुणाल म्हात्रेचा पुढचा बॉल. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी. प्रॉपर यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला. बॉलला मात्र पुश केलं आणि जोपर्यंत डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावेने धावसंख्येत भर पाडली. धावसंख्या आता पाहायला मिळते ती म्हणजे 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस फ्लिक ऑफ द रिक्स. चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये प्रतीक राऊत आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक राऊत याच्याकडून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा वाचवल्यात प्रतीकनं. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल. त्याला पुल करण्याचा प्रयत्न आहे, मात्र कनेक्शन तेवढं प्रॉपर नाही आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकातील येणारा शेवटचा बॉल. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न आणि प्रयत्नानं आलंय यश. सागर नावाचा ब्रँडेड फटका. चेंडू सरळ चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषा पार. आलाय चौकार. 4. आता मैत्री पालघर संघाकडे तब्बल 11 मिनिटांचा अवधी आहे आणि 11 मिनिटांमध्ये तुम्हाला येणारे पुढचे 2 षटक कंप्लीट करायचे. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज पियुष राऊत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करायला गेला 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर लागलाय ती म्हणजे 27 धाव. 27 धावा ऑन स्कोअर आपल्याला पाहायला मिळत आहे. जिकडे पियुष राऊत गोलंदाजी मार्कवर आलाय. आता पियुष राऊतला धावांचा फ्लो कुठेतरी थांबवावा लागेल. पहिला बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॅटचा फेस ओपन करत फटका खेळलाय लॉंग ऑन रिजन मध्ये.
थोडंसं फंबलिंग आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. एकीकडे मानस आहे, दुसरीकडे सागर आहे. पियुषच्या पहिल्याच बॉलवर आले 2 धावा. या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे चाललाय, जाऊन पोहोचलाय 29 धावांवर. 29 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉलला सरळ फेकून दिले, लॉंग ऑफ, सीमारेषा पार. मानसच्या बॅट मधून एक खणखणीत आणि दर्जेदार षटकार. मैदानाच्या आतमध्ये रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात, शरीरापासून थोडा दूर खेळलेला फटका सरळ गेलाय. लॉंग ऑफ, सीमारेषा पार आलाय षटकार. धावसंख्या धावफलकावर 35 धावा. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, मात्र पंच दर्शवतायत उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा. पंच आमिर आलाय वाईड बॉल. धावसंख्येत एक अतिरिक्त धाव आणि आता धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 36 धावा. 36 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस बॅट चिकट, बॉल चाललाय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेतन बॉलच्या खाली आलेत. एक धाव पूर्ण केली आहे. या एका धावेनं स्कोर कार्ड 37 वर जाऊन पोहोचलाय. 37 धावा. पियुष मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षण देखील सजवतोय. पुढचा बॉल. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा त्याला दिशा दिली डीप मिडविकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक प्रतीक राऊत, क्षेत्ररक्षणाचा एक ब्रँड मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येत मात्र एक धावेने भर. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 38 धावा. 38 रन्स. येणारे शेवटचे 2 बॉल. जिकडे 4 चेंडूंचा खेळ झालाय, 11 धावा खर्च झालेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या लगत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत तब्बल 3 धावेने भर पडेल. या 3 धावेनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 41 धावा. 41 रन्स ऑन द बोर्ड. पियुष राऊत सारखा एक चांगला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आला, मात्र नावाला साजेशी गोलंदाजी नाही करू शकला. तब्बल 14 धावा खर्च केलेत. पियुष कडून खूप साऱ्या अपेक्षा असतात. शेवटचा बॉल. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॉल हवे येत आहे. खालती क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय झेल. संपलाय सागरचा खेळ. फलंदाज बाद. गॉन. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकर 41 धावा. आता मैत्री पालघर संघाकडे 5 मिनिटं आणि 25 सेकंदाचा वेळ बाकी, आणि तुम्हाला या 5 मिनिटांमध्ये शेवटचं म्हणजे 4थं षटक कंप्लीट करायचं आहे. चौथं षटक घेऊन
गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल म्हात्रे. वैयक्तिक दुसरं षटक आहे. जिकडे मानस 7 चेंडून मागे 26 धावांवर खेळतोय. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मानसच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आतापर्यंत. 3 षटक संपलेत. तुमच्याकडे 4 मिनिटं आणि 45 सेकंद आहेत हे षटक संपवण्यासाठी. चौथ्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन कुणाल म्हात्रे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. स्वतः कुणाल म्हात्रे बॉलच्या खाली आणि धावसंख्येत फक्त 1 धाव. धावसंख्या आता 42 धावा. येणाऱ्या शेवटचे 4 मिनिटं आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 बॉल्स कंप्लीट करावे लागतील. यावेळेस हाफ ट्रॅगरचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटनं ऑन साइडला लपेटून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र कनेक्शन नाही झालं. आलाय डॉट बॉल. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 42 धावांवर. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका तर खेळलाय. आकाश बॉलच्या खाली येता येता राहिले. बॉलने चकवला आकाशला आणि सरळ चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. हनीच्या बॅट मधून खणखणीत चौकार. या चौकारानं धावसंख्या फ्लाय होऊन पोहोचले ती म्हणजे 46 धावांवर. 46 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. त्या बॉलला फक्त दिशा दिली लॉंग ऑफ रिजन मध्ये. फेकी तर चांगली केली होती, मात्र कुणाला गॅदर नाही करता आलं. चित्याच्या चपळाईनं डोळ्याची पापणी लवते ना लवते 2 धावा कंप्लीट केलेत आणि धावसंख्या धावफलकर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजेच 48 धावा. 48 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस बॅट शिकड. बॉल गेलाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. यष्ट्यांच्या मागे मीन बोरा आपल्याला पाहायला मिळतोय. ही एक धाव. या एका धावेने धावसंख्या धावफलकावर 49 धावा. 49 रन्स. येणारा शेवटचा बॉल. यावेळेस बॅटचा फेस ओपन करत बॉलला दिशा दिले लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक. चांगलं प्रोटेक्शन. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. या 2 धावेने VRCC कुंभवली संघाचं अर्धशतक पूर्ण. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 51 धावा. 51 रन्स ऑन द बोर्ड. दिलेल्या वेळामध्ये मैत्री पालघर संघाने 4 षटक कंप्लीट केलेत.
अमितचा पहिला बॉल. अमितच्या पहिल्या बॉलला ऑन साइडला खेळून काढलंय आणि मैदानाच्या आतमध्ये एक छोटी धाव घेण्याच्या नादात हनी बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय समीर. दुसरा बॉल घेऊन अमित. 5व्या षटकाला झाले सुरुवात. दुसरा बॉल. अमितचा दुसरा बॉल उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा पंच दर्शवतात. इट्स अ वाईड बॉल. थर्ड अंपायर कडे मागणी केलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आलाय डॉट बॉल. थर्ड अंपायरने निर्णय दिलाय. आम्ही रिप्लेच्या माध्यमातून बघितलंय. फलंदाज सफल झालाय आणि जेव्हा फलंदाज सफल होईल जेव्हा ती बाहेरची लाईन आहे तेव्हा आपल्याला वाईड असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाला सुरुवात करायचं आहे. यावेळेस उसळी घेणारा बॉल. याला म्हणतात परफ्यूम डिलिव्हरी. जबरदस्त बॉल. आतापर्यंत धावसंख्या स्थिरावलेली 52 धावांवर. 52 रन्स ऑन द बोर्ड. एकही धाव खर्च नाही केलाय अमितनं. पहिल्या बॉलवर विकेट आलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर खाली राहिला बॉल. नाही झालं कनेक्शन आणि समीर स्वतः स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये. मानस बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. आता येणारे शेवटचे 2 बॉल आहेत जिकडे धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 53 धावा आणि 53 धावांवर खूप वेळापासून स्थिर आहे. ऋतिक नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीर ऑन स्ट्राईक. अमितचा पुढचा बॉल. यावेळेस आक्रमण. आजच्या दिवसातील सर्वात उंच लांब हाय हँड हँडसम. आलाय षटकार 6. या षटकारांना धावसंख्येत तब्बल 6 धावेने भर पडले. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल स्टँड अँड डिलिव्हर. जसा बॉल आला ज्या वेगात बॉल आला त्या वेगाचं प्रत्युत्तर वेगानं दिलं. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 59 धावा. येणारा शेवटचा बॉल आहे. अमित ज्या गोलंदाजानं खूप चांगली गोलंदाजी केली होती आता त्याच गोलंदाजावर हल्ला केलाय.
यावेळेस पुन्हा एकदा पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा, धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 60 धावा. 60 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस स्विंग अँड मिस. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र यष्टांच्या मागे अमीन बोरा करणार नाही कुठलीच चुकी. विकेटचं पतन. या बॉलने 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 60 धावा. 60 रन्स ऑन द बोर्ड. आणि मैत्री पालघर हे संघाला सामना जिंकायचा असेल तर 30 चेंडून मागे तब्बल 12च्या सरासरीनं रन्स करावे लागतील. 61 धावांचं आव्हान आहे. शेवटचा कॉल, नाहीतर षटक कमी करावे लागतील. पुढचा राऊंड 4 षटकांचा होईल. लवकरात लवकर या, नाणेफेकीचा कौल करून घ्या. टॉस जिंकलाय हरणवाडी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. पुढचे राऊंड 4 षटकांचे राहतील. सर्व संघांनी याची नोंद घ्यायचंय. यामध्ये एक ओव्हर पॉवर प्ले.
मैदानाच्या आतमध्ये जिकडे दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. विक्की आणि तुषार. विक्की आणि तुषार मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिन्मय. खेळाला होईल सुरुवात जिकडे 20 मिनिटांचा टायमर देखील सुरू होईल. पहिला बॉल. चिन्मयचा पहिलाच बॉल फुल टॉस होता. बॅट चिकट, चेंडू हवेत आहे. टिपलाय झेल, संपलाय विकी पाटोळेचा खेळ. पंचांनी नो बॉल साठी थर्ड अंपायर्सची मागणी केलेली आहे. रिप्लेच्या माध्यमातून पंच देखील बघतील, शहानिशा करतील आणि मग तदनंतर इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर धक्का लागलाय. विकी पाटोळे सारखा एक मोठा फलंदाज ज्या पट्ट्यानं मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती, आता तो पहिल्याच बॉलवर आउट झालाय. चला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लवकर या. पुढचा बॉल. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळला, तिकडे क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी आणि शेवटच्या क्षणाला सीमारेषेलगत बॉल अडवण्यात आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धावले काय धावसंख्येत तब्बल 3 धावेने भर पडेल. या 3 धावेने स्कोर कार्डचा श्री गणेशा जिकडे तुषार बसवत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चिन्मयचा तुषार साठी. यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. पंच शहानिशा करतील आणि तदनंतर आपला डिसिजन देतील. आलाय वाईड बॉल. यावेळेस अक्षरशः बॉलला खोदून काढलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात.
आणि घेतलाय त्यानं झेल. संपलाय तुषार पस्वतचा खेळ. फलंदाज बाद. गॉन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस प्लेड ऑन. फलंदाज बाद. चेतन गोल्डन डकचा शिकार. तंबूच्या आसऱ्याला जसे आले तसेच परततायत. चेतनचा आज दिवस नाहीये. मागच्या मॅच मध्ये देखील बॅटिंग झाली नव्हती. या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवर बाद झालाय. आता चेतन चिन्मय सांगतोय कमबॅक कसं करावं किंवा ती मॅच एक हाती कशी करावी हे मी करून दाखवेल आणि ते मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवलंय. तब्बल 3 गडी बाद केलेत. आता स्कोर कार्ड क्रिकेटचं आहे की फुटबॉलचं आहे? आता हे रन्स आणि विकेट्स आहेत की हे गोल्स आहेत? हा एक मोठा प्रश्न आहे. नवीन फलंदाजी मार्कवर अमित आलाय. यावर खोलवर टप्प्याचा लोअर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस हनीकडून झालंय चुकी आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. आलाय चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 8 धावा. पुढचा बॉल. चिन्मयचा शेवटचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल. त्यावर पुलचा फटका पॉवरफुल आहे. सक्सेसफुल आहे. बॉल सरळ चाललाय डीप मिडविकेट सीमारेषा पार. आलाय षटकार. 6. या षटकारानं धावसंख्या धावफलकर 14 धावा. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक संपवण्यासाठी तब्बल 6 मिनिटं आणि 30 सेकंदाचा अवधी घेतलाय VRCC कुंभवली संघानं. आता कुंभवली संघाकडे 14 मिनिटांचा अवधी आहे आणि 14 मिनिटांच्या या वेळात तुम्हाला पहिले येणारे 3 षटक कंप्लीट करायचे. 14 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हनी आलाय.
धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 15 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हनीचा पुढचा बॉल ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न. आकाश यादव मैदानाच्या आतमध्ये जीवाच्या आकांताने धावतोय, पडतोय, झडतोय आपल्या संघासाठी. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नानं आलंय यश. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आलाय चौकार. 4. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळते 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड. येणारे शेवटचे 2 बॉल जिकडे अमित खूप चांगली फलंदाजी करतोय. 4 चेंडून मागे 14 धावा कमवल्यात अमितनं. टायमर चालू आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा हनी सज्ज होईल. आता तुमच्याकडे 10 मिनिटं आणि 35 सेकंदाचा टाइम आहे. पुढचा बॉल. यावेळेस शरीराचा वेध. पंचांनी दर्शवलाय लेग बाईच्या रूपात एक अतिरिक्त धाव. या धावेने धावसंख्या धावफलकावर 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. हनीचा येणारा शेवटचा बॉल आहे. यावेळेस फटका तर खेळला होता, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालं, कनेक्शन नाही झालं. बॅटची आतली कड आणि यष्टीरक्षकाच्या हातात बॉल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 20. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता कुंभवली संघाकडे 9 मिनिटं आणि 50 सेकंद आहेत. 9 मिनिटं 50 सेकंद आणि त्या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करावे लागतील. नऊ मिनिटाचा अवधी बाकी आहे. जिकडे 2 षटकं कंप्लीट करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये चिन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा. पंचांनी दर्शवला येस इट्स अ वाईड बॉल. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 21 धावा. आता जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. येणारे 18 बॉल, 18 मध्ये 40 पाहिजेत. यावेळेस चांगला बॉल. यावेळेस चांगला बॉल. फलंदाजी करणाऱ्या टीम कडून वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. थर्ड अंपायरची मागणी. फेअर डिलिव्हरी. फलंदाज सफल झाला होता आणि जो रिव्ह्यू फलंदाजी करणाऱ्या संघाकडे होता तो आता रिव्ह्यू लॉस झालाय. आलाय डॉट बॉल. पुढचा बॉल.
यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉलला सरळ खेळून काढले लॉंगलेग रिजन मध्ये. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. आला अमितच्या बॅट मधून चौकार. 4. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. त्याला अक्षरशः खोदून काढलाय डीप कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. जिकडे चौकार आल्यानंतर सिंगल डबल्स वर देखील तेवढाच भर दिला जातोय. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 27 धावा. येणारे शेवटचे 3 बॉल जिकडे चिन्मय यावेळेस चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय मात्र चेंडू सरळ चाललाय 2 क्षेत्ररक्षकांना भेदत. जसा सुईमधून धागा पिरवावा तसा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. 4. यावेळेस स्विंग अँड मिस मात्र बॅटची कड आणि विकेट किपरने घेतलाय झेल. अमित बॅक टू द डगआउट. चिन्मयचा येणारा शेवटचा बॉल. फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज मीन बोरा आपल्याला पाहायला मिळतोय. पण त्या 8 ओव्हरच्या बोलतायत. यावेळेस स्विंग अँड मिस. चांगला बॉल. रिव्ह्यू लॉस झालाय. पहिल्या वेळेस रिव्ह्यू घेतला तेव्हा रिव्ह्यू लॉस पंचांकडून आलाय.
यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक हन्नी बॉलच्या खाली फेकी केलंय. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल आणि आता 11 मध्ये 29 पाहिजेत. धावसंख्या धावफलकावर 32 धावा. अकरा मध्ये 29 पाहिजेत. यावेळेस रिवर्स मीन बोरा नावाचा ब्रँडेड षटकार. आता येणारे शेवटचे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये पाहिजे 23 धावा. यावेळेस स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 39 धावा. यावर खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला अक्षरशः खोदून काढलाय लॉंग ऑफ रिचन मध्ये. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. आता 7 मध्ये 21 पाहिजेत. धावसंख्या धावफलकर 40 धावा आहे. यावेळेस स्विंग अँड मिस, जबरदस्त गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये धावा पाहिजेत 21 धावा. 21 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम द 6 बॉल्स. शेवटच्या षटकाला होते सुरुवात. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, नाव त्याचं ऋतिक. 6 मध्ये 21 पाहिजेत. 21 पाहिजेत 6 मध्ये. पहिला बॉल घेऊन ऋतिक सज्ज झालाय. फलंदाजी मार्कवर आकाश आहे. आकाश चांगला फलंदाज आहे. कमबॅक करावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल, ऋतिकचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड ॲज अन स्ट्रेट ॲज अन ॲरो. षटकार.
आता 5 मध्ये 15 पाहिजेत. येणारे शेवटचे 5 बॉल आहेत. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. यावेळेस टप्प्याचा बॉल, शॉर्ट आर्म पुलचा फटका, स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आता मिंट सांगतोय एकच धाव. आता स्ट्राईक वर मला राहू द्यात. आता 4 मध्ये 14 पाहिजेत. येणारे शेवटचे 4 बॉल पाहिजेत 14. येणारे शेवटचे 4 बॉल आहेत. यावेळेस टप्प्याचा बॉल, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फटका हुकलाय. डॉट बॉल. आता 3 मध्ये 14 पाहिजेत. येणारे शेवटचे 3 बॉल आहेत. पाहिजेत 14 रन्स. येणारे बॉल 3. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला पुल केलाय आणि बॉल झालाय गुल. सीमारेषा पार, षटकार. आता समीकरण उरलंय 2 चेंडू आणि 8 धावा. 8 धावा आणि 2 चेंडू. डॉट बॉल आलाय. आता 1 मध्ये 8 पाहिजेत. क्रिकेटचा खेळ काही होऊ शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला पाहिजे. VRCC कुंभवली संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन.